विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि अकोले जो आदिवासी बहुल तालुका आहे या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे। जे शरद पवारांसोबत होते डॉक्टर किरण लामटे ते आज अजित पवार गटात आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर ते परत एकदा निवडणुकीला सामोरं जात आहेत। आपण बघितलं तर तुम्ही विकास कामाच्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही सांगतायत 2900 कोटी 2300 कोटी, मात्र समोरून आरोप होतोय की 200 कोटी जवळपास तुम्हीच त्याचा भ्रष्टाचार केला 200 कोटी। पहिली गोष्ट, जे आरोप करणार आहेत त्यांना दुसरं काम नाही, ते माझ्या चारित्र्यावर बोलू शकत नाही, ते निधी आणला हे नाकारू शकत नाही आणि त्यांनाच हे माहिती आहे की 2019-20 रस्त्यांची त्यांच्या गावाला जोडणारे रस्ते नव्हते, त्यामुळं आता निधी आणलाय पण ते निकृष्टच झालेत, त्याच्यातून घरातच। तर मी तर तुम्हाला सांगतोय ना की यांनी माझी चौकशी लावावी, यांच्यात हिंमत असेल तर मी माझी प्रॉपर्टी यांना बहाल करतो आणि यांनी खरं तर ही देशाला त्यांची प्रॉपर्टी समर्पित करावी, त्यांची तयारी असेल तर मी आज तुमच्यापुढं सांगतो की त्यांना मी माझी प्रॉपर्टी देतो आणि त्यांनी त्यांची प्रॉपर्टी देशाला बहाल करा। त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधक माझ्यावर आरोप करतात, मी व्यावसायिक आहे आणि माझ्या हॉटेल्स आहेत, त्यामुळे माझ्यावर आरोप करत जरी असले तरी मी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे हॉटेलच्या माध्यमातून। काय वाटतं त्यांचं जे म्हणणं आहे ते खरोखर तुम्हाला 70% तुम्ही या परिसरातले आहात? अहो, अकोले तालुका 2019ला स्वतंत्र झाला, पण शेंडी गाव अजूनही स्वतंत्र झालेलं नाही। तिथली दहशत काय एकदा बघा, व्यापाऱ्यांकडनं वर्गण्यांच्या नावाखाली किती पैसा घेतला जातो तो बघा। गेल्या वर्षी त्यांनी टोल लावला होता, बाहेरून येणाऱ्या लोकांना गावात घुसताना टोल, तो आज माझ्या धाकानं तो टोल त्यांनी बंद केला। म्हणजे यांची परिस्थिती अशी आहे की तिथल्या लोकांना यांचं समाधानच होत नाही, त्यांच्याकडून वर्गण्यांच्या नावाखाली पैसे काढा, नवीन एखादा व्यवसाय आला त्याला व्यवसाय करून देणं, तिथल्या भागातल्या कितीतरी गोरगरिबाशी दिवाशींच्या जमिनी यांनी अल्पदरामध्ये विकत घेतलेल्या आहेत। आता यांच्या डोक्यात एक खालून तिथं हॉटेलसाठी काही उद्योजक घेऊन जायचे, हॉटेल बांधायचे आणि तिथल्या तरुणांना बेरोजगार करायचं किंवा त्यांना गुलाम बनवायचं। ज्यांचे तिथं टेंटचे व्यवसाय आहेत, पोरांचे स्वतःचे व्यवसाय आहेत, तर ते बंद करून यांच्या हॉटेलला वेटर म्हणून थांबायचं, यांच्या हॉटेलमध्ये गार्ड म्हणून काम करायचं। म्हणजे यांचा जो दृष्टिकोन आहे तरुणांना स्वावलंबी करणं हे नाही, तरुणांना परावलंबी करणं हा आहे। अरे यांनी म्हणावं ना, तरुणांनो दारू पिऊ नका, तरुणांनो व्यसनाधीन होऊ नका, तरुणांनो तुमचा रोजगार स्वतःचा उभा करा, असं काही बोलत नाही आणि विनाकारण नको ते आरोप करायचं काम करताय, कारण त्यांच्याकडे नाही आहे भांडवल, काही नाही बोलायला। किरण लामटेंवरती बोलायला भांडवल नाही, म्हणून काहीतरी बालिशपणा करायचा आणि काहीतरी बोलून उठायचं, याच्यावरती राजकारण होत नाही, ही जनता सगळं जाणते आहे, त्यामुळं जास्त फडफड करायची काही गरज नाही। जयंत पाटलांचा नुकताच शिवस्वराज्य यात्रा कोथरूडमध्ये पार पडली, त्या ठिकाणी मोठे बॅनर जे होते ते झळकावण्यात आले होते, जयंत पाटील म्हणजे निष्ठा म्हणजे जयंत पाटील असे ते बॅनर होते आणि शरद पवारांसोबत ते असल्यानं तो जो स्लोगन आहे तो वापरण्यात आला आणि त्या स्वराज्य यात्रेमध्ये अनेक भाषणामधून असं सांगण्यात आलं की हा निष्ठावंतांचा तालुका आहे, या ठिकाणी शरद पवार यांना मानणारे लोक आहेत, त्यामुळे जे जे गद्दार निघाले त्यांना अकोलेकर पाळतील। विकासाचा वादा अजितदादा, अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे का सकाळी 6:30 वाजेपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत काम करणारा महाराष्ट्रात एकमेव नेता आहे, त्यामुळं सहानुभूतीवरती मतं मागायची मला गरज नाही। मी कालही मागितली नव्हती, आजही नाही मागणार आणि उद्या मी मागणार ते माझ्या विकासावरती, माझ्या कामांवरती किंवा आत्तापर्यंत जी सरंजामशाही फेकून दिली आहे। खरं तर जे काही अकोल्याच्या विकासाचं काम, परिवर्तनाचं चाक हे योग्य दिशेनं फिरलं आहे, जनता ते चाक पुढं घेऊन जाणार आहे, कारण लोकांना जे अनुभव भेटलं की जी काही सरंजामशाही होती, जी दरबारामध्ये राजकारण व्हायचं, हे सगळं संपुष्टात। अहो, या सगळ्यांना दाव्यांमध्ये खाली बसायची वेळ या किरण लामटेनं आणली, यांना सगळ्यांना लग्न कार्यांमध्ये जायची वेळ मी आणली, यांच्या खुर्च्या काही जणांच्या गायब करायच्या राहिल्यात, अजूनही त्यांना खाली बसता येत नाही म्हणून खुर्च्यांवर बसते तिथं जाऊन, पण काही दिवसांनी लोक खुर्च्या पण ठेवणार नाही, ही अवस्था ह्या किरण लामटेनं आणली। त्यामुळं हे काय म्हणताय, आणि यांच्यावरती अकोले तालुक्याची पहिलीही मर्जी नव्हती, नाही ते कधीच आमदार झाली होती आणि आजही मर्जी नाही, त्यामुळं लय लोड घेण्याचं काही काम नाही, जनता जनतेचं काम करा। शेवटचा प्रश्न असा आहे की अकोले विधानसभा म्हटलं तर
अनेक वेळा पर्यटन म्हणून हा तालुका ओळखला जावा अशी मागणी सातत्याने होते. मात्र अनेक जे रस्ते आहेत, भंडारदरा असतील, कळसुबाई असतील, हरिश्चंद्रगड असतील, अनेक रस्त्यांची कामं जी आहेत ती बाकी आहेत. काय वाटतं, हा पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण तालुका असताना देखील अनेकदा फक्त वल्गना झाल्या म्हटलं काम झालेलं नाही. आता प्रत्यक्षदर्शनी तुम्ही भंडारदऱ्याच्या पश्चिम पट्ट्यात गेलेत की नाही, परंतु आता सध्या प्रत्यक्षदर्शनी काम चालू आहे. जवळजवळ 60% कामं तिथली पूर्ण झाली. हरिश्चंद्रगडाच्या परिसरातले रस्ते रुंदीकरणासह पूर्ण केले. आतापर्यंत 20 कोटी रुपये टाकलेत आणि साधारणतः डिसेंबर जानेवारीपर्यंत ही रस्ते सगळे पूर्णत्वाला जाणार आहे. वल्गना करणारे आधीचे होते, केसाव फुगे विकणारे आधीचे होते. किरण लहामटे काम आणि कामच जनतेपुढं प्रेझेंट करतो आहे. त्यामुळं बाकीचा विषय नाही. जे बोललं आहे ते करून दाखवलं आहे आणि जे बोलणार आहे ते करून दाखवणार आहे. एका चॅनलच्या आणि वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजितदादांमुळं भाजपचं नुकसान झालं आहे, लोकसभेला देखील झालं आहे. तुम्ही त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघता? त्यांनी वक्तव्य केलं असेल तर का केलं असेल तर ते त्यांना माहीत. खरं तर तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. मी सांगायचं काही कारण नाही. तर हे होते रोकठोक डॉक्टर किरण लहामटे, जे अकोले विधानसभेच्या विद्यमान आमदार आहेत आणि पुन्हा एकदा ते निवडणुकीला सामोरं जात आहेत. विकास कामांच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढवणार आणि अजितदादांनी माझ्यासोबत म्हणजे मला जो निधी दिला या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, त्यामुळे अजितदादाला मानणारा मोठा वर्ग अकोले तालुक्यात असल्याचं लहामटे म्हणत आहेत. मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.